आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार असो वा विरोधक युती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू आहेत। आणि या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी राज्यातील पालिका निवडणुकीचा आढावा घेतला। तेव्हा मुंबई, ठाणे, पुणे शहरात स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा काल मुंबईत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली। या भेटीमध्ये शिंदेंनी मुंबईतील जवळपास 107 जागांची मागणी केल्याची माहिती देखील आपल्याला सूत्रांनी दिली आहे। भाजपाने कधीच दिलेले शब्द पाळले की नाही मला आठवत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेनी जो उठाव केला, अगदी बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले। जे काही आमदारांनी बाळासाहेबांचं नकही नाही पाहिलं ते पळून गेलेले पण सांगतात की बाळासाहेबांचे विचार। त्यामुळे ह्यांच्यावर हास्यास्पद आहे सगळं। आपण मुंबईकरांना एकच सांगते की या मुंबईमध्ये ही संकट आल्यानंतर पहिला धावलाय तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आदेश द्यायच्या आधी शिवसैनिक आणि मग तर सरसकट सर्वच उतरलेले आहेत तुमच्या मदतीसाठी आणि करत आहेत। आता त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय निवडणूक आयोगाला कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर निवडणुका दृष्टिक्षेपात येतील। त्यामुळे आता त्या निवडणुकीच्या संदर्भात इतक्या प्रीमॅच्युअर एकतर आमच्यात चर्चा झालेलीच नाही, आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही। या तिन्ही नेत्यांच्या मध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितभाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे। आता ही स्पष्टपणाची भूमिका मांडतो की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्हाला सोबत जायचं आहे। मागितल्या की 100 मागितल्या की अजून 217 मागितल्या, ह्याबाबत तुमच्या माध्यमातून आमच्या पर्यंत ह्या बातम्या सगळ्या येत आहेत, परंतु तसं चर्चा अद्यापर्यंत काही सुरुवात झालेली नाही। आणि जर झाली असेल तर ते आमच्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। आणि दुसरं असं आहे की निवडणुका कधी लागणार, कधी त्याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाही, त्यामुळे चर्चा चालूच झाली नाही। स्वबळाला लढायचं की युतीने लढायचं। शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी घोषणाच केलेली आहे की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्या आम्ही युतीच्या माध्यमातूनच लढू आणि भविष्यामध्ये अशा युतीच्या माध्यमातून लढण्याची कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे। शेवटी अंतिम निर्णय हा पक्षाचे तिन्ही नेते एकत्र बसून घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।